रवी कोट साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. सचिनजी कालड यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे मात्र संपन्न केला जाणार आहे. गावदेवी स्पोर्ट नांदकर संघ इन ॲक्शन मध्ये आहे आणि आज अक्षय कोहली इन ॲक्शन मध्ये नाही आहेत, कारण ते जॉबवरती आहेत आणि जरूर यूट्यूबच्या वतीने या स्पर्धेचा ते आनंद घेतात आणि त्यांच्या वतीनं गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाला आणि आमच्या आयोजकांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद अक्षय कोहली, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. पुढील सन्मान आपण करतो या ठिकाणी नांदकरची ज्येष्ठ समाजसेवक नामदेवजी जाधव काका आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण सन्मानित करूया. यतीन जाधव यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण इथे संपन्न करतोय. चला, नामदेव जाधव यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. यतीन जाधव यांच्या शुभ हस्ते सन्मान असेल. लेट्स प्ले शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना समसमान शुभेच्छा. सामन्याला आता सुरुवात झाली आहे. एका बाजूने गावदेवी नांदकर आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला संजय स्पोर्ट्स सावध. पहिला चेंडू आशिष अलॉंग दी कार्पेट ऑन साइडला स्क्वेअर बाउंड्रीला एक धाब येते. सोनू होते. सोनू चेंडूला उचलेल, फेकेल, दरम्यान एक धाव तिथे एकवटली गेली आहे. सांघिक आणि वैयक्तिक अकाउंट ओपन केले. फलंदाज कैलास आणि दामू ही सलामीची जोडी आहे संजय स्पोर्ट्स सावध संघाची. खऱ्या अर्थाने प्रचंड अनुभव आहे दोन्ही संघांना. स्विचेसचा प्रयत्न तितका चांगला नव्हता. एकच धाबे दे. कैलास आणि दामू ही सलामीची जोडी. गोलंदाज आशिष आपल्याला पाहायला मिळतोय. स्पष्ट साफसुथरा प्रक्षेपण आपल्याला ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह वाहिनीद्वारे. आउटसाइड एज चांगला झेल टिपला गेला. मोरेश्वर सुतार होते मास्टर ब्रेन नांदकर संघाचे. पहिला मोठा आदरा लागला इथे संजय स्पोर्ट्स सावध टीमला. मेजवानी परभणी आहे खऱ्या अर्थाने या दोन्ही संघांसाठी. विकेट हॅट्रिक जर कोणत्या गोलंदाजाने घेतली तर नक्कीच त्याला 500 रुपयांचं कॅश प्राईज विजयजी तातली साहेबांच्या माध्यमातून दिलं जाईल. आणि चौकारांची हॅट्रिक जर कोणत्या फलंदाजाने लावली तर त्याला देखील 500 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. त्यानंतर षटकारांची हॅट्रिक जर कोणत्या फलंदाजाने मारली तर त्याला देखील 500 रुपयांचा रोख कॅश प्राईज विजयजी तातली साहेबांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत खऱ्या अर्थाने. क्रिकेटवरचं प्रेम इथे आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. त्यासोबत परभणी मेजवानी खऱ्या अर्थाने प्रेक्षकांसाठी देखील आहे. जर कोणत्या प्रेक्षकाने षटकाराच्या बाहेर झेल पकडला तर त्यांच्यासाठी देखील प्रत्येक झेलसाठी रोख कॅश प्राईज 100 रुपयाचा असणार आहे. यानंतर बिग फाईट जर्मन इताडे त्यांच्या अगेन्स्ट विरेन स्पोर्ट्स भाबाले हे दोन संघ पाहायला मिळतील. आबेली मात्र शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल. चांगला चेंडू होता, मारण्यायोग्य चेंडू होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धाव. लेफ्ट आर्म राऊंड द स्टंप्सने गोलंदाजी ट्रॅकवर आशिष. नांदकर संघाचा वेगवान गतीचा गोलंदाज आहे खऱ्या अर्थाने. नांदकर संघाने गेल्या काही वर्षामध्ये या भिवंडी ग्रामीण परिसरामध्ये धुमाकूल मारलाय खऱ्या अर्थाने. केंद्रीय मंत्री चषकामध्ये देखील काय खेळ दाखवला होता. हाच तो नांदकर संघ. इथे मात्र फुटवर्कचा वापर केला होता. चेंडू निघून जातोय. यष्ट्यांच्या मागे मोरेश्वर सुतारचा चोख काम आपल्याला पाहायला मिळत आहे. मास्टर ब्रेन आहे खऱ्या अर्थाने या टीमचा 360 डिग्री म्हणून त्याला या भिवंडी विभागामध्ये जाणलं जातं. नुकतीच झालेली TDPL टुर्नामेंट, त्या टुर्नामेंटमध्ये देखील आपल्या नावाचा डंका त्याने वाजवला. बाहेरच्या दिशेने खराब चेंडू. लाईन पाहावी लागेल. एक धाव अतिरिक्त स्वरूपात
नो चेंडू आणि +1 धाव. इथून मात्र नेक्स्ट बॉल आता फ्रीड पाहायला मिळेल आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं उघडा डोले पहा नीट, कारण पुढचा चेंडू आता असेल फ्रीड. पाच चेंडू 3 धाबा फलकावर. वेगवान गतीने गोलंदाजी साकारली जाते. यावेळी फटका सुरेख आहे. उंची जास्त घेतली, लांबी कमी. सोनू येतोय चेंडू खाली. झेल मात्र कॅरी करता आलेला नाहीये. थोडासा बॉडी पासून लांब राहिला चेंडू. हाताला घर्षण होऊन चेंडू जमिनीवर आदळला. पहिला जीवनदान मिळतो इथे फलंदाजाला. फ्रीड बॉल होता. नक्कीच झेल जरी पकडला गेला असता तरी तिथे विकेट मिळाला नसता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लॉट्स ऑफ 1 विकेट डाऊन 4 या आकड्यावर पाहायला मिळते. 6 धावा झाल्यात, माफ करा. 2 धावा ऍड केल्या गेल्या नाहीत, अजून 2 धावा ऍड होतील. चेंजेस आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळेल. 2 धावा लगेचच ऍड केल्या जातील. चला फास्ट केला थोडस. नांदकर संघ आपण जास्त वेळ खर्च करताय. चला थोडस कॉपरेट करा, फास्ट केलायचं कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. 4 षटकांचा हा सामना. पहिल्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे होतील अशी खऱ्या अर्थाने आता आम्हाला सूचना दिलेली आहे आयोजकांच्या माध्यमातून. गावदेवी नांदकर त्यांच्या अगेन्स्ट संजय स्पोर्ट्स सावध, हे 2 संघ आता कमासान युद्ध सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अभय फायर केलाय, जास्त उंच उडाला चेंडू. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि झेल देखील स्वीकारला. अप्रतिम झेल आणि फलंदाज आणखी एक फेल झालाय. दुसरा धक्का लागलाय संजय स्पोर्ट्स साबत संघाला. न्यू बॅटर ज्याने खऱ्या अर्थाने या भिवंडी युगामध्ये काही कालखंड गाजवला होता. काही वर्ष नक्कीच या क्रिकेट पासून दुरावले गेले होते. 7 स्टार मेंबर मधून एक मेंबर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय आणि लखन पाटील आलाय फलंदाजीला. एक विस्फोटक आणि अष्टपैलू क्रिकेटर म्हणून ज्याची ख्याती आहे या विभागामध्ये. यावेळी मात्र रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल. बॉडीला चेंडू आदळला गेला. 1 धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. धाव संख्या 2 चेंडू आणि 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडीशी मात्र खराब सुरुवात संजय स्पोर्ट्स साबत संघाच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. अनेक पाठीराखी आहेत गावदेवी नांदकर संघाचे. आपले फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे तिथे. दोन धाबा या चेंडूवर पाहायला मिळत आहेत. 9 धाबा स्कोर कार्डवर. 2 विकेट्स पतन झालाय. लखन आणि दामू ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज शुभम पुन्हा एकदा. अतिशय सुरेख चेंडू. वेगवान गतीने फेकला होता चेंडू. चेंडू पडल्यानंतर उचली कमी घेतली परंतु वेगाने निघून गेला.
जसा चेंडू पडला तसा मोर्शेर सुतारचे दस्ताने तिथे होते आणि त्याच्या दस्तानामध्ये सेफ हँडमध्ये तो चेंडू आपल्याला विसावताना पाहिला. चेंडूने देखील त्या दस्तानामध्ये विसावल्यानंतर स्मित हास्य केला असेल. पुढचा बॉल शुभम. मिस जजमेंट मिस टायमिंग पाहायला मिळते तिथे. बॅटची आउटसाइड एज लागली होती आणि तिथे एकच धाव प्राप्त होते. खराब सुरुवात मी म्हणेन संजय स्पोर्ट्स सावध टीमच्या माध्यमातून फलंदाजीमध्ये निराश केलंय खऱ्या अर्थाने पाठीराख्यांना. अनेक पाठीराखे आहेत संजय स्पोर्ट्स सावधचे, खऱ्या अर्थाने युट्यूबच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा पाहत असतील. खराब खेळ होतोय. हा चेंडू देखील काय सुंदर पद्धतीने फेकलाय, अतिशय सुरेख चेंडू. तर अशा रीतीने दुसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त होतोय. 5.00च्या सरासरीने धाबा बनवतोय संजय स्पोर्ट्स साबाद संघ. स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहे 10 धाबा. 2 विकेट्स गमावलेत. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. पहिल्या फेरीतील दुसरा रंगतदार हा सामना आहे. पहिला सामना NK खांडवळ आणि त्यांच्या अगेन जय झोटिंग देवरुंग आणि खऱ्या अर्थाने देवरुंग संघाने पछाडलं खांडवळ संघाला. टॉस जिंकला परंतु त्यानंतर काही जिंकता आलं नाही NK स्पोर्ट्स खांडवळ टीमला. पहिल्या फेरीतील सर्वच सामने आपल्याला 4 षटकांचे पाहायला मिळतील, कारण अतिरिक्त दबाव अतिरिक्त दडपण आयोजकांवर आलेलं दिसतंय. पहिली फेरी उशिराने सुरू झाली. खऱ्या अर्थाने 9 वाजता डॉट पहिला सामना सुरू व्हायला हवा होता, परंतु 1 तास उशिरा सामना सुरू झाला. चला यानंतर जय हनुमान इताडे आणि त्यांच्या अगेन्स्ट विरेन स्पोर्ट्स भापाले या दोन्ही टीमचे कॅप्टन्स थोडस अलर्ट राहा. राकेश गारे पोलीस निरीक्षक आहेत. खऱ्या अर्थाने स्वतःला देश सेवेसाठी नक्कीच त्यांनी समर्पण केलंय त्यांचं आणि खूप सारी मेहनत क्रिकेटमध्ये देखील घेत आहेत. मल्टी टॅलेंटेड आहेत खऱ्या अर्थाने. यावेळी मात्र चांगला चेंडू आहे. स्वतः चेंडू खाली कॉटन बॉलची संधी स्वीकारली. धक्का क्रमांक 3 लागला संजय स्पोर्ट्स सावध टीमला. थँक्यू सो मच डीजे. खराब परिस्थिती पत्त्याचा बंगला कोसळला. वाऱ्याची हलकीशी झुलूक आली. खऱ्या अर्थाने हा नांदकर संघाचा होम ग्राउंड आहे. शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नांदकर आणि घरच्या क्रीडांगणावर खूप सारे सामने सराव इथे केलाय. त्यांना पूर्णपणे माहिती या क्रीडांगणाची आहे. काना आणि कोपऱ्याची माहिती आहे खऱ्या अर्थाने. समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, पुलर लेनचा चेंडू परंतु खोदून काढता आला नाही तिथे प्रॉपर. इनफिल्ड मध्ये स्वतः मोरेश्वर सुतार पोहोचले तिथे आणि चेंडू मात्र एका धावेमध्ये विसावला जातोय. अनेक मान्यवरांची गर्दी जमली आहे या ऐतिहासिक क्रीडा नगरीवर. क्रिकेटचे सर्व चाहते विसावा घेण्यासाठी या क्रीडा नगरीपर्यंत पोहोचत असतात. यावेळी फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे स्क्वेअर ऑफ बाउंड्रीला आणि एकच धाव तिथे प्राप्त होते. राज होते आय थिंक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण अप्रतिम सजवलंय. पाहायला गेलं तर मिड ऑन ठेवला नाही. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, वाईडिश लॉंग ऑनला आहे. स्क्वेअर बाउंड्रीला आपल्या क्षेत्ररक्षक 2 पाहायला मिळत आहेत. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग हे 2 क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र लाऊड अपील केली आहे. पंचांचा एक बोट आकाशाकडे. आणखी एक धक्का लागतोय संजय स्पोर्ट्स साबा टीमला.
पुन्हा एकदा ओव्हर द लाईन गोलंदाज सज्ज होतोय. शॉर्ट आंबोलचा प्रयत्न सक्सेसफुल ठरेल का? नो मान्स लँड मध्ये हा चेंडू पडतोय. राकेश गारेची गोलंदाजी भेदक राहिली आहे खऱ्या अर्थाने या षटकामध्ये. प्रभावित केलंय खऱ्या अर्थाने संपूर्ण चेंडूंचा लेखाजोखा मी सांगतोय. पहिला चेंडूवर नक्कीच डॉट फेकला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट, त्यानंतर सलग 2 सिंगल, परत एकदा विकेट आणि अंतिम चेंडूवर 1 धाव. अतिशय सुरेख गोलंदाजी राहिली आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त. आता अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये साहिलला आपण पाहतोय. SK या नावाने प्रसिद्ध आहे. केंद्रीय मंत्री चषकामध्ये साहिलने तुफानी गोलंदाजी केली होती. आपल्या गोलंदाजीसाठी जाणला जातो साहिल. काही कालखंड पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील आपण त्याला पाहिलं होतं, परंतु स्लॉग गोडची जबाबदारी आता नानकर टीमच्या कॅप्टननं साहिलच्या खांद्यावर सोपवली गेली आहे. पहिला चेंडू फुल टॉस, इनफिल्डला बीट करतो चेंडू, 1 बाउन्स घेतोय आणि पहिल्या चेंडूवर ठोकलाय. सौकाराने स्वागत केलं साहिलचं. चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये साहिलच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवलंय. धाबांवर अंकुश लावला होता, परंतु या षटकामध्ये कुठेतरी आता मल्टिपल धाबा एकवटाव्या लागतील. चौकार आणि षटकार हवाई मार्गाने चेंडू सीमारेखा पलीकडे पाठवून द्यावे लागतील. हवाई हल्ला नक्कीच करावा लागेल संजय स्पोर्ट्स आबाद संघाच्या फलंदाजांना. खोदून काढण्याचा प्रयत्न मात्र अनसक्सेसफुल. लखन पाटील सारखा मोठा फलंदाज असताना कुठेतरी इनिंग ढासळली गेली आहे. कारण लखन पाटीलचा तो वेगळा दर्जा होता. काही कालखंडामध्ये लखन पाटील एक अष्टपैलू क्रिकेटर होता. यावेळी देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एका बाजूने युवा यंग टॅलेंट, तर दुसऱ्या बाजूने लेजंड क्रिकेटर संजय स्पोर्ट्स आबादचा. अशी लढाई सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. एखादा मोठा फटका येईल का पाहूया. समोरच्या दिशेने उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र ही लढाई जिंकली. साहिलने मात्र लखन पाटीलची शिकार केली आहे. मोठा धक्का लागतोय संजय स्पोर्ट्स साबाद टीमला. माफ करा, खड्डे होते. नॉन स्ट्राइक एंडवर लखन पाटील आहेत. दोघांची शरीरयष्टी एकच सारखी होती, म्हणून कुठेतरी आम्ही देखील फंबल झालो थोडस. न्यू बॅटर दरम्यान मैदानाच्या आतमध्ये प्रेम येतोय. यावेळी देखील चांगला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द स्टंप्सने गोलंदाजी करतोय. ओव्हर द स्टंप्सने गोलंदाजी करतोय खऱ्या अर्थानं. तिथे जर पाहायला गेलं तर व्हेरिएशन खूप चांगलं करतोय. चेंडू पडल्यानंतर पहा बाहेरच्या दिशेने राईट हँडर बॅटरसाठी चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, गॅदर करतील का पाहूया. गॅदरिंग चांगलं पाहायला मिळते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, 2 धाबा एकवटल्यात आणि 2च्या साह्याने धावफलक आता 19 वर पाहायला मिळत आहे. अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ संपला. इथे 19 वर 4 विकेट्स आणि जिंकण्यासाठी गावदेवी नानकर टीमला 20 धाबांची गरज आहे. डीजे
क्या बात आहे. चला तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून अशी बातमी आलेली आहे की जय हनुमान इताडे संघाने प्रथमतः नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. थँक्यू सो मच. दरम्यान नांदकर गावचे समाजसेवक जयरामजी दलवी आणि सन्माननीय विलासजी थेटे यांचे इथे शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. छोटासा लक्ष डोळ्यासमोर आहे कारण पहिल्या इनिंगमध्ये पूर्णपणे संजय स्पोर्ट्स आवाज संघाच्या फलंदाजाने निराशजनक कामगिरी केली. कारण 4 षटकामध्ये फक्त धावा जोडल्या होत्या 19 आणि त्या 20 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगलीच झालेली आहे गावदेवी नांदकर संघाची. मोरेश्वर सुतार आणि धीरज ही सलामी जोडी आपण पाहतो आणि कैलासनं मात्र सुरुवात केली आपल्या गोलंदाजीला. फ्लेक केला अगदी मनगटी फटका. चेंडू चाललाय मिड विकेटला. चेस खूप मोठी आहे लखन पाटीलसाठी कारण त्याची आवाकाच्या बाहेर होता आणि चेंडू सरळ चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पहिला चेंडू हाताला अतिरिक्त आणि त्याच्यावरती पाहू शकाल फ्रीटवरती चांगला स्ट्रोक आपल्याला सुतारच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. हा सेन्सिबल क्रिकेट आहे. हा माइंड मॅन आहे कारण ज्याप्रमाणे या मॅचची सिक्वेशन असते त्या अनुषंगाने मोरेश्वर सुतार नेहमीच करत असतो. आज या स्पर्धेचा मित्रांनो शेवटचा दिवस आणि जशी स्पर्धा संपन्न होईल लगेच आपण उद्यापासून संजय स्मृती चषकाला सुरुवात करणार आहोत. आपली लोणार विभागाची मोठी स्पर्धा सन्मानाची स्पर्धा 20व्या पर्वामध्ये ती या स्पर्धेनं आज पाऊल टाकलेला आहे आणि तो संघ सध्या आपण पाहतो या ठिकाणी संजय स्मृतीच्या नावाने नेहमीचा संघ मात्र आपण पाहतोय संजय स्पोर्ट्स सावध. तो पूर्णपणे बाकफूटवरती पाहायला मिळतोय कारण बॉडी लँग्वेज आता मात्र प्रत्येक कारची पाहिली तर पूर्णपणे निगेटिव्ह पाहायला मिळते. कारण जी अपेक्षा होती फलंदाजाकडून त्या अपेक्षा पूर्वत मात्र कामगिरी झाली नाहीये आणि असं वाटतं की पहिल्याच ओव्हरमध्ये सामना फिनिश होतो की काय. कारण आतापर्यंत धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 14 धावा लागलेल्या आहेत आणि अजूनही या पॉवर प्लेतील 3 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी. एकतर्फा खेळ. कैलास मोर्द विकेटने चाललाय. ऑन साईडला फक्त दिशा दाखवली. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू चेंडूवरती झेपावते तोपर्यंत 1 धाव मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाली. परंतु यापुढे होणारा सामना सुद्धा एक चांगल्या पद्धतीने मात्र क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल त्यात काही शंका नाहीये. जय हनुमान इताडे विपक्ष वीरेन स्पोर्ट भाव आले त्यानंतर गावदेवी वालची संघ फाईट करेल जय हनुमान चौधरपाडा संघाच्या विरोधात आणि पहिल्या फेरीत शेवटचा सामना असेल आरडी किरवली विपक्ष जानू स्पोर्ट बी इताडे. लीडिंग एज खेळायचं होतं ऑन साईडला. चेंडू चालला ऑफ साईडला कव्हर पॉइंटला. सिंगल धाव. पूर्णपणे सामन्यावरती पकड निर्माण केलेली आहे. वर्चस्व आपण पाहतोय बिनगडीबाज 16. आज अक्षय कोहलीची अनुपस्थिती, आज अक्षय थेटेची अनुपस्थिती, आज अंकित दलवीची अनुपस्थिती. परंतु त्यांची उणी पहिल्या सामन्यामध्ये मात्र भासली नाहीये. जे आमचे स्कोरर आहेत त्यांना एक्झॅक्टली असं वाटलं होतं की माझा नंबर लागेल आज प्लेइंग 11 मध्ये. ओय जबरदस्त चेंडूची हाताळणी आणि अखेर मिडल एस्टची मात्र त्या ठिकाणी उद्ध्वस्त केली आणि पहिली विकेट्स प्राप्त करण्यामध्ये गोलंदाज कैलास पाटीलला यश. आज गावदेवी नानकर संघ सुद्धा आता मात्र वेगवेगळे प्रयोग करतोय असंच म्हणावं लागेल कारण भूषणला मात्र संधी मिळते. दर्शन आलाय 1 डाऊन पोझिशनसाठी. त्याची शरीराची रचना जर पाहिली तर एक्झॅक्टली मयूर दलवीची मला आठवण होते. परंतु हा नानकर गावाचा माट्या आहे. बुम बुम माट्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज महेश आणि आता सावध संघाने सुद्धा मात्र एक उलटी गिनती सुरू केलेली आहे कारण महेशच्या हातात चेंडू सोपवलाय आणि जरूर युवा आहे, यंगस्टर आहे. कशा रीतीने मात्र त्या ठिकाणी कामगिरी करेल. विजयापासून फक्त 4 धावा दूर गावदेवी स्पोर्ट नानकर. मोरेश्वर सुतार चांगली बॅटिंग करतोय.
लेफ्ट आर्म राहून तो विकेटने मारा करतोय सेन्सिबल क्रिकेट करणारा मोरेश्वरला माहिती की प्रत्येक चेंडूवरती आपण एक एक धाव जोडली तरी सुद्धा त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकतोय. केव्हा या चेंडूवरती सुद्धा सामना संपू शकला असता, परंतु दर्शनला मात्र त्या ठिकाणी त्याने स्ट्राईक दिली. जर त्याला स्ट्राईक जरी मिळाली नसती तर आय थिंक पूर्ण राग सुरतारवरती त्याने काढला असता. चेहऱ्यावरती स्माईल आहे, होणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपण एखाद्या नवीन खेळाडूला संधी देतोय त्यावेळी त्याला सुद्धा मात्र खूप अपेक्षा असतात आपल्या टीम कडून, आपल्या कॅप्टन कडून. ओहो, किती वेगानं चेंडू त्याच्या शरीरावरती धडकलाय, परंतु त्याचा त्याला काही फरक पडणार नाहीये. एवढी बलकट त्याची शरीर यष्टी आपण पाहतोय. हो हो, पंचाचा लेग बायचा इशारा पाहायला बोलतोय. काल सुद्धा हेरी सरांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं आपल्या अंदाजानं आणि आज सुद्धा करतील, परंतु लंच ब्रेक नंतर तो मात्र तुम्हाला त्यांची अदा पाराबलेल. कारण या शैलीनं पाहतो की या टेनिस क्रिकेटवरती हॅरी सरांना राज केलाय. तो चापकण्याचा प्रयत्न, चेंडू चालला अगदी गॅप मध्ये, केपी कडून घडली मिस्टेक. चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि संजय स्पोर्ट्स आवाज संघाला सुद्धा मात्र या स्पर्धेच्या पलीकडे जावं लागेल. सो हार्ड लक लखन पाटील. आता मात्र आपण आपल्या स्पर्धेची जी काही कमतरता असेल ती आता मात्र पूर्ण करा. त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी स्पोर्ट नानकर. दलवी यांचं इथे शुभागमन झालेलं आहे, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच याने एका षटकाचा स्पेल हाताळला. फक्त 3 धावा त्यांनी खर्च केल्या, विकेट्स प्राप्त केल्या 2. जशी आपल्या महाराष्ट्र